जिल्ह्याला आज हवामान खात्याकडून रेड अलर्टचा इशारा देण्यात आला आहे। त्यामुळे पालघर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना जिल्हा प्रशासनाकडून सुट्टी जाहीर करण्यात आली आहे। तसा आदेश पालघरच्या जिल्हाधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी काढला असून नागरिकांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे। तर आजच्या परिस्थितीचा सूर्या नदीच्या काठावरून आम्ही काही व्हिडिओ काढले आहेत। आज 19 ऑगस्ट रोजीचे दुपारी 1 वाजेचे हे दृश्य आहे। मुंबई आणि पालघर जिल्ह्यात सोमवारी मध्यरात्रीपासून पावसाने जोर धरला असून आज मंगळवारी सकाळपासूनच पावसाचा जोर कायम आहे। त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झालं आहे। पालघर जिल्ह्यात सध्या जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरूच आहे। त्यामुळे मासवण येथील सूर्या नदीला पूर आलाय। हवामान खात्याने आज रेड अलर्टचा इशारा दिला आहे। त्यामुळे जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे। सूर्या नदीच्या काठावरील लोकांना सतर्क राहण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे। मात्र सध्या दुपारी 1 वाजेच्या दरम्यानची माहिती जर बघायला गेलो तर मनोर HP गॅस जवळील रस्त्यावरील पाणी ओसरलं आहे। मात्र पुन्हा जर पावसाचा जोर वाढेल तर पुन्हा हा येथील जो रस्ता आहे तो पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। येथील रस्त्यावर जे पाणी साचते त्या पाण्याचा निचरा करण्यासाठी योग्य नियोजन करण्याची देखील गरज आहे। कारण HP गॅस समोरील या रस्त्यावर खड्डे देखील असल्याने ते खड्डे दिसत नाही आणि याचा वाहन चालकांना त्रास होत आहे। तर आज दुपारी 1 ते 2 वाजेच्या दरम्यानची न्यूज अपडेट पाहूया। मनोर पालघर रस्ता हा सुरू आहे। जर पावसाचा जोर वाढला तर काही ठिकाणी रस्त्यावर पाणी येऊन मनोर पालघर रस्ता बंद होण्याची शक्यता आहे। मात्र सध्या हा मार्ग वाहतुकीसाठी खुला आहे।